गाईज ह्याच्यासाठीच आपण एवढे कष्ट करून आले. तर नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचा परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललो आहे चिरमादेवी वॉटरफॉलला. ठाण्यातच आहे, येऊरमध्ये. मी जाता जाता तुम्हाला सांगेल की तिकडे कसं जायचं, काय आहे वगैरे. तर लेट्स गो. आता आम्ही कासारवडवलीच्या डीमार्टच्या इथून बाजूलाच एक रस्ता आत जायचा, तिथून आत जायचं आपल्याला 3 किलोमीटर. गाईज आता इथून 3 किलोमीटर आपल्याला चालत जायचं. आम्ही इथे कासारवडवलीवरून आत आलोय आणि हे बघा आपल्याला या डोंगरावर जायचंय. तिकडेच वॉटरफॉल आहे आणि बाकी इथे आपले मित्रमंडळी मस्ती करतात. आम्ही आता इथे आत आलोय. इथे युरो स्कूल आहे, त्याच्या मागच्या साईडने आम्ही आत चाललोय. इथून ट्रेक चालू झाली आहे, मस्त हिरवागार नजारे. आता आम्ही पुढे चाललोय. हे बघा मित्रांनो, चिरमादेवी मंदिर आहे तिकडे. आपल्याला तिकडे पण जायचंय आणि त्याच्याच तिकडे वॉटरफॉल आहे, तिकडे पण जायचंय. असा पण रस्ता येतो इथे. तर आम्ही आता वर चढत चाललेलो आहे. थोडा चढणंवाला पण रस्ता आहे, पण एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. आपण जे मागच्या टाइमला गेलो त्याच्यापेक्षा तर इझी आहे. तिकडे मंदिर आहे, पहिला आपण तिकडे जाऊ, मग वॉटरफॉलला जाऊ. हे बघा गाईज, इथे मंदिर आहे आणि असं मागे फिरलो तर इकडे असा व्ह्यू येतो एकदम भारी. आम्ही आता फायनली इथे मंदिराजवळ पोहोचलोय. मागे व्ह्यू तुम्ही बघू शकता आणि इथे माझ्या मागे मंदिर आहे. तर आता पहिले पाया पडूया आणि मग वॉटरफॉलला जाऊया. हे इथे मंदिर आहे ना, तर ह्याच्या मंदिराच्या मागच्या साईडनेच इथे एक रस्ता जातो. हा रस्ता फॉलो करत राहा तर तुम्ही डायरेक्ट वॉटरफॉलला पोहोचाल. आता आम्ही पण त्याच रस्त्याने पुढे पुढे चाललोय फुल. आणि हे पडलं जाऊ दे, फुल तुमच्यासाठी. आता हे बघा असं काहीतरी रस्ता आहे, इथून आपण चाललोय आणि आपण आता वॉटरफॉलला जाणार आहे. तर गाईस आम्ही डोंगरांमध्येच आहे. मागे पण डोंगर, इथे पण डोंगर, इथे पण डोंगर. डोंगरच डोंगर आहे नुसते सगळीकडे. हिरवाळ पसरलाय सगळीकडे, हिरवाळ पसरलाय, पसरलाय. खाली चिखल पण आहे. पण आज माहित नाही, आज एवढं ऊन का पडलंय. पाऊस असता तर अजून मजा आली असती. आणि आता आपले मित्रमंडळी तिकडे पुढे चाललेत आणि आम्ही आता त्यांना फॉलो करत करत चाललोय. लवकरच वॉटरफॉलला पोचू. हे बघा तिकडे वॉटरफॉल आहे, हे बघा इथून दिसतोय. आता तिकडे आपल्याला जायचंय. आवाज बघा, 1 मिनिट. आम्ही आतापर्यंत कन्फ्यूज होतो वॉटरफॉल आहे की नाही, पण आता आम्हाला इंडिकेशन भेटलंय आवाजाने आणि आम्हाला दिसतंय पण तिकडे वॉटरफॉल आहे. लेट्स गो. काहीच बघा इथून आम्ही आलो आणि हे बघा इथून ते वॉटरफॉल येते आणि आपल्याला सध्या खाली जायचं आहे. ह्याच्या पण खाली तिकडे मेन वॉटरफॉल आहे. ह्याचा फक्त म्हणजे स्ट्रीम आहे जे वरून पाणी येतं. आता हे बघा इथे एक रस्ता आहे, आपल्याला तिकडून जायचं आहे. हे बघा गाईज असे काहीतरी जागा इथून खालच्या वॉटरफॉलला जायला. इथून आता सगळे आरामात चाललेत. हे बघा गाईज असा रस्ता आहे इथून. थोडं म्हणजे एवढं पण काय कठीण नाही आहे, पण थोडं सांभाळून आलेलं बरं. आणि आता इथून असं खाली जाऊन तिथून जायचं, मग आपण त्यानंतर तिकडे पोहोचणार. तर चला आपण जाऊया. बघा गाईज फायनली आम्ही इथे पोहोचलोय. हे बघा इथे वॉटरफॉल आहे. थांबा आता तिकडून जवळून जाऊन तुम्हाला दाखवतो. हा तो वॉटरफॉल आहे. हे बघा या मागे वॉटरफॉल आहे. याच्यासाठी एवढे कष्ट करून आम्ही आलो. मजा येते इथे. गाईज iPhone 13 पाण्याच्या आतमध्ये डुबवलेलं आहे. पैशाची कमतरता नाहीये. आणि आता इथे सगळे मजा करतायत, मजा येते एकदम. बाकी सगळे आपले मित्र मागे, तुम्ही पण येऊ शकता मजा करण्याची. इथे अशी काय भीती वगैरे नाहीये, फक्त दगड लागण्याची भीती. बाकी खोल वगैरे पाणी काहीच नाहीये. ऑल गुड. तर गाईज आता इथे वॉटरफॉलच्या इथे आम्ही मस्ती करत होतो आणि आपले मित्र वगैरे इथे सगळे फोटो वगैरे काढतायत. बाकी एकदम सही विषय. आणि आता आम्ही इथून निघणार आहे. इथे एक खाली लोकेशन पण आहे, इथे फोटो वगैरे काढू आणि मग त्यानंतर आम्ही इथून निघू. तर काही डब्बा पण आणलेला आहे. इथे वॉटरफॉलमध्ये बसून डब्बा खाण्यात येत आहे. तो डब्बा उडतोय. गाईस आता आम्ही इथे पाण्यात उभे आहेत असे विचित्र जागेवर फोटो आणि व्हिडिओ काढायला. आता आम्ही इथून निघणार आहे कारण घरातून फोन यायला लागले, तर आता इथून निघावं लागेल. हे बघा गाईस जाता जाता इथे हे बघा इथे असा व्ह्यू भेटतो काहीतरी आणि इथून आपण आता चालत चाललोय. येताना आम्ही त्या साईडने आलेलो
जाताना आम्ही या साईडने चाललो आहे, कारण हा रस्ता जवळ आहे असं बाकीचे बोलत आहेत. आपल्याला काय, आपल्याला तर फिरायचंच आहे. एकदम मजेमध्ये ट्रेक करता करता अशा रस्त्यांमधून आम्ही चाललेलो आहे आता रिटर्न. खूप मजा आली इथे येऊन. आणि इथे हे बघा खाली रस्ता इतकुसाच आहे, ह्याच्यातूनच आपल्याला जायचं आहे. इतकुसा रस्ता आहे आणि बाकी सगळं हिरवगार आहे. आणि इथे खाली वाटते अजून एक वॉटरफॉल आहे, तिचा पण आवाज येतोय, मस्त वाटतं एकदम. थांबा, तिकडून ही वॉटरफॉल दिसते, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज, हा तो खालचा वॉटरफॉल आहे, इथे पण वॉटरफॉल आहे. आम्ही आता या रस्त्याने आलो, तिकडून पण रस्ता होता पण ते कसं पाण्यात आपण परत भिजलो असतो, मग त्यामुळे आम्ही सुका रस्ता चूज केला. हे बघा इथे एक छोटीशी वॉटर क्रॉसिंग पण आहे, सगळे लोक चालले तिथून. हे बघा जास्त काय नाही आहे, पाणी मस्त एकदम, काय विषय नाही. दगड वगैरे आहेत पाण्यामध्ये, आरामात चालले आम्ही. आता फायनली आम्ही खाली आलो आहे आणि आता इथून चाललो आहे. खूप मजा आली. तुम्ही पण येऊ शकता मित्रांसोबत, फॅमिलीसोबत पण येऊ शकता. सेफ आहे, असं काय प्रॉब्लेम नाही आहे, आरामात जाऊ शकतो.